अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या नावानं चांगलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांगलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. भक्तांनो, राधाही रडली मीराही रडली, राधाही रडली मीराही रडली, पण प्रेम मात्र रुक्मिणीचेच पूर्ण झाले. कारण गोष्ट ही प्रेमाची नव्हती तर नशिबाची होती. बोला जय बाळूमामा. भक्तांनो, हा संदेश प्रेमाचा आहे आणि तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हा संदेश खूपच रिक्वेस्ट नंतर बनवलेला आहे. सर्वांच्या मला खूप साऱ्या कमेंट येत होत्या की ताई, प्रेमासाठी 4 शब्द सांग, प्रेम म्हणजे हे नक्की काय असतं, याबद्दल आम्हाला सांग. म्हणून सर्वांच्या रिक्वेस्ट नंतर आलेला हा संदेश असून तुम्हाला हा संदेश जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. आणि हा संदेश तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून मला नक्की सांगायचे आहे. भक्तांनो, प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे आयुष्यभर कोणासाठी तरी थांबणे म्हणजे प्रेम. कुणीतरी असल्याचा आनंद म्हणजे प्रेम. आठवण आली की ओठावर आलेले हसू म्हणजे प्रेम. त्या भावनांनी रात्रभर जागून राहणे म्हणजेच प्रेम. शेवटपर्यंत जे न विसरता येणारं ते म्हणजे प्रेम आहे. जीवापाड काळजी घेणारं म्हणजे प्रेम आहे. कुणासाठी तर रडणारं मन म्हणजे प्रेम आहे. आणि कुणाशिवाय तरी मरणं म्हणजे प्रेम आहे. यावर मामा सांगतात, मामा म्हणतात, माझ्या बाळा, ज्या व्यक्तींवर तुम्ही मनापासून प्रेम करता, ज्या व्यक्तीवर तुम्ही मनापासून प्रेम करता, ती तुम्हाला मिळेल का, हाच प्रश्न तुझ्या डोक्यात आहे ना? तर बाळा, काळजी करू नकोस. चांगल्या गोष्टी घडण्याआधी वाईट गोष्टींना सामोरे जावे लागते रे. त्यामुळे संयम ठेव. तुझ्या मनात जे आहे ते तुला लवकरच मिळेल. बोला जय बाळूमामा. म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये प्रेम त्यांच्यावरच करावे ज्याला आपण आवडतो. आयुष्यामध्ये प्रेम त्यांच्यावरच करावे ज्याला आपण आवडतो. नाहीतर आपल्या आवडीसाठी आपण उगाच आपले आयुष्य रडत घालवतो. भक्तांनो, एका मुलीने एका वृद्ध व्यक्तीला विचारलं, की खरं प्रेम म्हणजे हे नक्की काय असतं? तो वृद्ध व्यक्ती त्या मुलीला म्हणाला, तू बागेत जा आणि सगळ्यात सुंदर फूल तोडून घेऊन ये. मुलगी बागेत गेली. तिला एक फूल आवडलं, पण तिने विचार केला, कदाचित यापेक्षा अधिक सुंदर फूल पुढे कुठे मिळेल का? ती पुढे पुढे जातच राहिली, पण त्यानंतर कुठंच तिला त्या फुला इतकं सुंदर फूल मिळालंच नाही. जेव्हा ती परत आली तेव्हा ते कोणीतरी दुसऱ्याने तोडलेलं होतं. आणि मग ती मुलगी त्या वृद्ध बाबांकडे आली आणि त्यांना ती सर्व कहाणी सांगितली. ते वृद्ध व्यक्ती म्हणतात, हीच प्रेमाची खरी सच्चाई आहे. जेव्हा एखादी गोष्ट आपल्यासमोर असते तेव्हा आपण तिची किंमत करत नाही. आणि जेव्हा तिची किंमत कळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. म्हणून बाळा, चांगल्याच्या शोधात अनेकदा माणसं आपलं सगळ्यात मौल्यवान नातं गमवून बसतात. आणि यालाच तर खरं प्रेम म्हणतात. म्हणून वेळीच विचार करा, माणसं गमवू नका. कारण बाळा, शब्द हा दवा आहे, शब्द हा दवा आहे, शब्द हा दुवा आहे. शब्द हा माणुसकीने बनवलेला गोड एक मेवा आहे. म्हणून शब्दांचा वापर हा धारदार शस्त्रासारखा करू नका, तर शब्दांचा वापर हा गोड करा. भक्तांनो, श्रीकृष्ण जेव्हा राधाला भेटण्यासाठी शेवटच्या वेळी गेले तेव्हा राधा रडली आणि म्हणाली, कृष्णा, आता तू परत कधीच येणार नाहीस. मी तुझ्याशिवाय कशी राहू शकेन? तुझ्या राधाला दुसऱ्या कोणासाठी तरी सोडून जात आहेस. मलाही घेऊन चल ना तुझ्यासोबत. मग राधाने कुंकू सिंदूर काढले आणि म्हणाली, हे घे कृष्णा, मला तुझी अर्धांगिनी बनव. हे ऐकून कृष्णाने तोंड फिरवले. हे सर्व पाहून राधा पूर्णपणे खचून गेली. मग राधा म्हणाली, कृष्णा, मला माफ कर. मी माझ्या प्रेमाला लग्नात बदलवून तुला नाराज केले. माझ्यावर अशी रागवू नकोस. मला एकदा तरी बघ. जसे कृष्ण राधेकडे वळले तेव्हा राधाने पाहिले की ते डोक्यापासून पायापर्यंत पूर्णपणे राधा बनली होती. तेव्हा कृष्ण म्हणाले, राधे, लग्नासाठी 2 व्यक्तींची गरज असते, पण आपण तर एकच आहोत. हे ऐकून राधा खूप रडली. यालाच तर खरं प्रेम म्हणतात. भक्तांनो, असं म्हणतात
प्रेम पूर्ण झालं तर शंकर पार्वतीसारखं नातं जुळतं. प्रेम पूर्ण झालं तर शंकर पार्वतीसारखं नातं जुळतं. अपूर्ण राहिलं तर मग राधाकृष्णासारखं मनातच फुलतं. शंकर पार्वतीचं प्रेम होतं वचनांचं. शंकर पार्वतीचं प्रेम होतं वचनांचं, साथीचं, विश्वाच्या बंधनाचं. सुखातही तेच, दुःखातही तेच, जन्मोजन्मीचे एकच वेच. राधाकृष्णांचं प्रेम विरहत विरलं, दूर असूनही मनात ठरलं. नसूनही जवळ तरी श्वासात वसलं, अपूर्ण असूनही अमरतत्व पावलंच. म्हणून प्रेम पूर्ण की अपूर्ण नसतं. प्रेम हे कधीच अपूर्ण नसतं, ते फक्त हृदयातून उमलतं. जवळ असलं तर संसार होतो, जवळ असलं तर संसार होतं, दूर असलं तर आठवणीत फुलतं. मिळालं तर कथा संसजते, मिळालं तर कथा सजते, न मिळालं तर व्यथा जपते. पण दोन्हीत भावना एकच असते, निखळ, निरागस, पवित्रच असते. शंकर पार्वती असो वा राधाकृष्ण नाव, खरं प्रेम म्हणजे मनांचा ठाव. पूर्ण असो वा अपूर्ण राहो, पूर्ण असो वा अपूर्ण असो, प्रेमाचं सौंदर्य कधीच न मावो. वा म्हणतात, माझ्या बाळा, आजच्या धावपळीच्या युगात, या कलियुगामध्ये कशी आहेस हे विचारायला आज कोणीच थांबलं नाही. सगळ्यांना वाटतं तू मजबूत आहेस, म्हणून तुझ्या थकव्याला कोणी नाव दिलंच नाही. चेहऱ्यावर हसू आहे, चेहऱ्यावर हसू आहे, पण डोळे तुझे दररोज थोडं थोडं रडत आहेत. सगळ्यांसाठी तू उभी राहिलीस, पण स्वतःसाठी कधी बसून श्वासही घेतला नाहीस. आयुष्य तुला रोज ढकलतंय, आयुष्य तुला रोज ढकलतंय, आणि तू रोज उद्या पाहू म्हणत ते सहन करत आहेस. पण हे आयुष्य आहे ना, उद्यासाठी नाही बाळा. हे आयुष्य ना उद्यासाठी नाही, हे पुन्हा पुन्हा मिळणार नाही, हे थांबून वाट पाहणार नाही. एकदा तरी स्वतःला घट्ट कर, एकदा तरी स्वतःला घट्ट कर आणि म्हण, मी थकली आहे, मी पूर्णपणे हरलेली नाही. आजपासून मी फक्त निभावणार नाही, तर मी स्वतःला जपणार आहे, मी स्वतःसाठी जगणार आहे. भक्तांनो, आयुष्यामध्ये प्रत्येक दिवसाचा सूर्योदय तुझ्या नावाने होतो, प्रत्येक दिवसाचा सूर्योदय तुझ्या नावाने होतो, आणि प्रत्येक रात्र तुझ्या आठवणीने संपते. तू माझ्या आयुष्याची फक्त एक भाग नाहीस, तर माझं संपूर्ण आयुष्य आहेस. तुझ्या विना माझं हसू हरवेल, स्वप्न मोडतील आणि मनातील प्रत्येक आशा विझेल. कधी कधी वाटतं तुझ्या विना श्वास घेणं शक्य आहे का? कारण जिथे जिथे मी आनंद शोधतो, तिथे तिथे तुझं अस्तित्व जाणवतं. तुझ्या नावातच माझं जग दडलेलं आहे, आणि तुझ्यासोबतच माझ्या भावना जगतात. जर तू नसशील तर हे जगणं फक्त शरीराचं अस्तित्व राहील, पण आत्मा रिकामा होईल. तुझ्याशिवाय दिवस उजाडतील, पण त्यात उजेड नसेल. रात्र होईल, पण स्वप्न नसेल. श्वास येतील, पण जीवन नसेल. म्हणून सांग ना, जर तूच नसशील तर मी जगू कसं? कारण माझं जगणं म्हणजे तू, आणि तूच नसशील तर मी कोण? मामा सांगतात, व्यक्ती सोडून गेल्यावर किती त्रास होतो, व्यक्ती सोडून गेल्यावर किती त्रास होतो हे त्याच व्यक्तीला माहीत असते. व्यक्ती सोडून गेल्यावर मनात एक अशी पोकळी निर्माण होते जी कधीच भरून निघत नाही. दिवसाच्या प्रत्येक क्षणी त्या व्यक्तीच्या आठवणी सावलीसारख्या मनाभोवती फिरत राहतात. कधी हसण्याचा आवाज कानात घुमतो, कधी बोलण्याचा गोडवा जाणवतो, पण डोळे उघडले की समोर फक्त शून्य उरतं. ज्या जागी एकेकाळी तिच्या उपस्थितीचं उबदारपण होतं, तिथं आता शांततेचा थंड स्पर्श जाणवतो. प्रत्येक आनंद अपूर्ण वाटतो, प्रत्येक क्षण रिकामा भासतो, कारण तो वाटून घ्यायचा ती व्यक्ती नाही. रात्री ही वेदना अधिकच तीव्र होते. डोळे मिटले की आठवणी स्वप्नात भेटतात, पण सकाळी जाग आली की वास्तवाची ओसाड जाणीव मन भेदून जाते. लोक विचारतात, तू ठीक आहेस ना? आणि ओठावर हसू उमटतं, पण आतल्या आत एक काळोख दाटून बसलेला असतो. अरे बाळा, वेळ जशी जशी पुढे सरकते तसं तसं हलवेपणाचं ओझं आणखी जड होतं. ज्या क्षणी ती व्यक्ती दूर गेली त्या क्षणी जीवन थांबले असं वाटतं, आणि आता उरतात फक्त आठवणी, कधी गोड कधी वेदनादायक, पण नेहमी हृदय कुरतडणाऱ्या आठवणी हृदयावर ओझं दाबून बसतं. श्वास घ्यायलाही त्रास होतो, आणि
डोळ्यात न कळत पाणी दाटतं. बाहेरून सगळं काही दिसतं, पण आतून हळूहळू तुटत जातं. एकटं पडणं आणि स्वतःला सावरणं ही वेदना फक्त त्यालाच समजते, ज्याने खरोखर कुणाला तरी गमावलं आहे. भक्तांनो, असं म्हणतात की पुस्तक हातात घेतलं की डोळे थकतात. पुस्तक हातात घेतली की डोळे थकतात, पण आयुष्य हातात घेतलं की मनच थकतं. शब्द शिकवतात कसं जगायचं, शब्द शिकवतात कसं जगायचं, पण आयुष्य शिकवतं का जगायचं इतकं कठीण आहे याचं उत्तर. पुस्तकात ओळ चुकली तर परत वाचता येते, पण आयुष्यात चूक झाली तर तिची किंमत आयुष्यभर मोजावी लागते. पुस्तक सांगतात स्वप्न बघा, प्रयत्न करा, पण आयुष्य शिकवतं स्वप्न मोडली तरी उभं कसं राहायचं. आपण खूप वेळ इतरांना समजून घेतो, पण अनुभव येईपर्यंत स्वतःलाच ओळखत नाही. हेच खरं दुःख. रात्री उशीवर डोकं ठेवल्यावर डोळे मिटतात, पण आठवणी झोप येऊ देत नाहीत. म्हणूनच म्हणतात, पुस्तकातून शिकलं तर ज्ञान मिळतं, पण आयुष्यानं शिकवलं तर माणूस बदलतो. कारण भक्तांनो, अनुभव कधीच लिहिला जात नाही, तो फक्त मनावर उमटतो. बोला जय बाळूमामा. भक्तांनो, देवाने विचारलं तुला काय पाहिजे. मी म्हणालो, मला कोणी माझ्यासारखं वागावं असं वाटू नये. मी कोणाकडूनही अपेक्षा करू नये. तू मला जे दिलंस, मग ते सुख, दुःख, प्रेम, आनंद, पैसा काही असलं तरी चालेल, आणि जे माझ्याकडे आहे मला त्यातच संपूर्ण आनंद घेता यावा. जे नाही त्याच्या मागे आयुष्यभर धावत राहू नये, असा आशीर्वाद मला नक्कीच दे. भक्तांनो, एकदा सत्य आणि असत्य अंघोळीसाठी नदीकाठी गेले होते. दोघांनीही आपापले कपडे काठावर ठेवले. असत्य आधी अंघोळ करून सत्याचे कपडे घालून निघून गेले. नंतर सत्य बाहेर आले, पण त्याचे कपडेच गायब होते. तेव्हापासूनच सत्य नग्नच आहे. म्हणूनच कुणालाही सत्याला भेटायची इच्छा नसते. असत्य मात्र सत्याचे कपडे घालून सत्य म्हणूनच मान मिळवत राहिली आहे, आणि लोकांना असत्यालाच पाहणं, भेटणं हे अधिकच आवडत आहे. दिवस ते यावे परत, जिथे सगळं अगदी साधं होतं. तुझ्या एका हसण्यानेच माझं पूर्ण जग आनंदी होतं. दिवस यावे परत, जिथे काळजाला भीती नव्हती, हरण्याची चाहूलही नव्हती, आणि तुटण्याची वेळही आली नव्हती. दिवस यावे ते परत, जिथे हातात हात होता, भविष्यासाठी 1000 स्वप्न, आणि प्रत्येक स्वप्नात तूच सोबत होता. आता फक्त शांत संध्याकाळी तुझी आठवण सावलीसारखी येते, हसते म्हणून सगळ्यासमोर, पण मन मात्र हळूच तुझ्याकडे धाव घेतं. दिवस ते यावे परत हीच प्रार्थना उरली. भक्तांनो, आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी घडतात, काही स्वप्न डोळ्यातच राहतात, पूर्ण व्हायच्या आधीच हरतात. हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेली मनात शांतता झुरत राहते. ज्या वाटा एकत्र चालायच्या होत्या त्या वेगळ्याच वळणावर तुटल्या. जे शब्द ओठावर येणार होते ते न बोलताच विरून गेले. वेळ निघून गेली, आठवणी राहिल्या, आशा मात्र अर्ध्यातच थांबल्या. ही कहाणी आहे त्या स्वप्नांची, जी पाहिली गेली पण पूर्ण नाही झाली. भक्तांनो, कधी आयुष्य खूप शांत वाटतं, पण त्या शांततेतही मनात 1000 आवाज घुमतात. सगळ्यांसमोर हसणं सोपं असतं, पण आत लपलेलं दुःख कोणालाच दिसत नाही. काही गोष्टी शब्दात मांडता येत नाहीत, कारण त्या शब्दापेक्षा जास्त खोल असतात. आपण रोज स्वतःला सावरतो, रोज थोडं मजबूत होतो, पण तरीही कधी मन थकून जातं, आणि तेव्हा फक्त एकच इच्छा असते, कोणी काही विचारू नये, फक्त शांतपणे समजून घ्यावं. भीती वाटत नाही कशाची, मामा सोबत असताना मार्गही सोपा होतो, अंधारही नाहीसा होतो. मामा सोबत असताना का उगाच वाट बघावी, का उगाच काळजी करावी. मामा सोबत असताना समोर जातो मी हसत संकटाला, नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला. हे मामा असेच माझ्या सोबत राहा, इतरांना माझ्याशी आणा. मित्रांनो, म्हणूनच बाळूमामा
नेहमी आपल्या सोबत असतात हे लक्षात ठेवा. मामा म्हणतात, अरे तुमची जीवन नौका कितीही मोठ्या वादळात अडकलेली असू द्या, थोडा धीर धर. तुला काही अंतरावर श्री बाळूमामांच्या नामाचा एक किनारा दिसेल. फक्त एकदा अंतःकरणातून बाळूमामा हे नाम बोलून तर बघ. ज्यांचे कर्म चांगले आहेत तो कधीच संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच जीवनात अडचणी येतात, पण त्या सुटणाऱ्या असतात. या उलट जो दुसऱ्यांना अडचणीत आणतो त्यांच्या अडचणी आयुष्यात कधीच सुटत नाहीत आणि संपतही नाहीत. मामांवर नेहमी निसंकोचपणे विश्वास ठेवा आणि आपलं काम वाहत्या पाण्यासारखं करत राहा. तुम्ही वाहत्या पाण्यासारखं काम करत असताना त्या कामामध्ये जे काही वाईट काम, जे काही नकारात्मक काम आहे ते कचऱ्यासारखं निघून जाऊन एका किनाऱ्याला जाऊन बसतं. एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केल्यानंतर सगळी पापे धुतली जातात, तर तू त्या सर्व पापांचे काय करतेस? तेव्हा गंगेने उत्तर दिले की मी ती सर्व पापे समुद्रामध्ये नेऊन टाकते. समुद्राला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा समुद्र म्हणाला, मी ती सर्व पापे घेऊन ढगात नेऊन टाकतो. तेव्हा ढगाला विचारण्यात आले की तू या सर्व पापांचे काय करतोस? तेव्हा ढग म्हणाला, मी पावसाच्या स्वरूपात त्यांच्या घरावर नेऊन टाकतो. लक्षात ठेवा, कालचक्र असेच आहे. तुम्ही जे करणार तेच तुम्हाला मिळणार. भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा खूप राग येतोय, त्या व्यक्तीबद्दल खूप तिरस्कार वाटतोय, तर फक्त स्वतः विचार करा की तुमच्या पडत्या काळामध्ये तो व्यक्ती तुमच्याशी कसा वागला होता. एवढा विचार करूनही तुम्हाला त्या व्यक्तीचा राग येत असेल तर त्या व्यक्तीला दूर ठेवा. मला वाटतं की तुम्ही खूप भाग्यवान आहात, कारण तुमची सुख दुःख वाटून घेण्यासाठी तुमच्याकडे खूप महत्त्वाची आणि चांगली माणसे तुम्हाला भगवंताने दिली आहेत. ज्यांच्या घरामध्ये एकत्र कुटुंब आहे तो एक पुण्यवान आत्मा आहे. त्यामुळे नेहमी मामांवर विश्वास ठेवा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. मामा म्हणतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ. तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, बाळूमामांच्या सेवेमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. मामा म्हणतात, जो भक्त अनन्य भावाने माझे स्मरण करतो, अनन्य भावाने माझी भक्ती करतो, तशा भक्ताच्या पाठीमागे सदैव मी सावलीसारखा उभा असतो आणि त्यांची प्रत्येक संकटातून मी रक्षा करतो. माझ्या बाळा, ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे, मग तू घाबरतो कशाला? तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, तुझे कष्ट दूर करण्यासाठी ब्रह्मांड तुझ्या सोबत आहे आणि ब्रह्मांडाच्या आशीर्वादाचा हात तुझ्या डोक्यावर आहे. मित्रांनो, आजच्या सुंदर अशा संदेशातून एक कथा तुम्हाला सांगावीशी वाटते. एका मुलाने देवाला विचारले की देवा, प्रेम म्हणजे नक्की काय असतं रे? तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, बागेत जा आणि बागेतून एक सुंदर फूल मला आणून दे. तेव्हा ते मूल बागेत गेलं. बागेत गेल्यानंतर ते मूल फूल शोधत होतं आणि त्या मुलाला एक सुंदर असं फूल मिळालं, पण त्याला आणखीन त्यापेक्षाही खूपच सुंदर फूल हवं होतं. म्हणून तो मुलगा आणखीन दुसरी सुंदर फुले शोधत पुढे गेला, पण त्या मुलाला दुसरं त्यापेक्षाही सुंदर फूल मिळालंच नाही. मग तो मुलगा शेवटी पहिल्यांदा पाहिलेल्या फुलाजवळ आला आणि पाहतो तर काय, ते फूल तिथे नव्हतंच. ते फूल सुकून गेलं होतं. मग तो मुलगा देवाकडे गेला आणि देवाला म्हणाला, देवाला सर्व परिस्थिती सांगितली. तेव्हा देव म्हणाला, माझ्या बाळा, हेच तर खरं प्रेम असतं. जेव्हा ज्या वेळेस जी गोष्ट तुमच्याजवळ असते तेव्हा त्या गोष्टीची किंमत तुम्हाला कळत नाही, पण जेव्हा तीच गोष्ट तुमच्यापासून दूर निघून जाते तेव्हा तुम्ही त्या गोष्टीसाठी तरसत असता, स्वतःला पश्चाताप करून घेता. म्हणून माझ्या बाळा, वेळेचं भान ठेव, अहंकारात जगू नकोस. आयुष्यामध्ये कुठलीही संधी मिळाली तर ती संधी गमावू नका. मिळालेल्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा.
त्यामध्ये तुम्हाला यश नक्कीच येईल आणि मिळालेली संधी म्हणजे बाळूमामांनी दिलेली सर्वात मोठी संधी आहे. ती संधी तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाईल हा माझा विश्वास आहे. मित्रांनो, या छोट्याशा कथेतून तुम्हाला हेच सांगायचं आहे की जीवन हे अहंकारात अंधारात जगू नका. लहान मोठ्यांचा आदर करा, त्यांच्या वयानुसार त्यांचा आदर करा. म्हणूनच मामा म्हणतात, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव माणसाला कसा काय सोडू शकेल. म्हणून देवावर अटळ विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा. मित्रांनो, देव होणे सोपे नाही. जर का माणसाच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत तर लोक देवाला सुद्धा वाळीत टाकतात. म्हणूनच मामा म्हणतात, माझ्या बाळा, तुला हव्या असलेल्या सर्व गोष्टी मिळतील, परंतु तुला त्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. जर तू त्यासाठी कष्ट केलेस तर तुला त्याचे फळ निश्चित मिळेल. म्हणून फक्त तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा, बाकी सर्व काही मामांवर सोपवा. मामा म्हणतात, तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला माहीत आहे, परंतु माझ्या बाळा, माझेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझं माझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही आणि माझं तुझ्यावर असलेल्या प्रेमाला मर्यादा नाही. हे प्रेमच आपल्या दोघांना बांधून ठेवते. म्हणून मी तुझ्या प्रत्येक संकटाच्या क्षणी तुझ्यासाठी धावून येतो. मामा म्हणतात, तू माझा परम भक्त आहेस, मग तू घाबरतोस कशाला. तुझी फक्त मामांवर श्रद्धा असायला हवी. मी तुला कधीच काहीच होऊ देणार नाही. तू एकटी झालीस तर मी तुझ्या सोबत असेन. या जगातील प्रत्येक व्यक्ती तुला सोडून गेली तर मी तुझ्या सोबतच आहे. मामा सांगतात, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. त्यांच्यावर कोणतंही आणि कुठलंही संकट येऊ देत नाही. मग परिस्थिती कशीही असो, मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. मी सदैव माझ्या भक्ताच्या पाठीशी असतो. जय बाळूमामा. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. मित्रांनो, मामा सांगतात, सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका, प्रसाद खायचा असेल तर चव घेऊ नका, सत्संग ऐकायचा असेल तर जागा पाहू नका, विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका, समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला हे पाहू नका, दान करायचे असेल तर गरज पाहू नका. मामा सांगतात, माणूस हा स्वतःच्या कर्तृत्वानुसार चमकतो. म्हणूनच मामा सांगतात, माझ्या बाळा, जेव्हा तू जाशील काळोखात तेव्हा सावली ही सोडेल तुझी साथ, तेव्हा मामाच पकडतील तुझा हात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून मित्रांनो, जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या दिशेने चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ धरून तुमच्या पाठीमागे चालत येईल. पण जेव्हा तुम्हीच अंधारामध्ये चालत राहाल तेव्हा सावलीही तुमची साथ सोडून निघून जाईल आणि अशा संकटाच्या वेळी मामाच तुमचा हात पकडतील. म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, यश ही तुझी सावली आहे, म्हणून तिला पकडण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या मार्गाने तू चालत राहा, ती आपोआप तुझ्या मागे येईल. मामा म्हणतात, माझ्या मुला, तुला यशस्वी जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा
पुण्याचे कर्म कोणतेच नाही आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा मी आहे रे, बाळा मी चराचरात व्यापून आहे, बाळा मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख समृद्धी आनंद शांती संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही, म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस, पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस त्या संकटाचा त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटा आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतवून राहता येत नाही. स्वतःचं मन
शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलाविलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्त्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्त्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.